स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। डोंबिवली के क्रीड़ा संकुल में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां केडीएमसी के एक अधिकारी ने झूठी शिकायत के आधार पर राष्ट्रीय स्तर के स्विमिंग कोच रविंद्र आवले को बच्चों को प्रशिक्षण देने से रोक दिया। पिछले 15 दिनों से रविंद्र आवले और उनके साथ आने वाले बच्चों को स्विमिंग पूल में प्रवेश नहीं दिया जा रहा था, जबकि रविंद्र आवले वही कोच है जिन्होंने कई बच्चों को राष्ट्रीय पुरस्कार जितवाए हैं। इस मामले में शिवसेना शिंदे गुट के उपजिला प्रमुख राजेश कदम और अन्य पदाधिकारियों ने हस्तक्षेप कर रविंद्र आवले और बच्चों को दोबारा तरण ताल में प्रवेश दिलाया। शिवसेना नेताओं ने चेतावनी दी कि यदि भविष्य में इस प्रकार का अन्याय दोहराया गया तो वे शिवसेना शैली में कार्रवाई करेंगे। ये घटना न केवल प्रशासनिक मनमानी को उजागर करती है, बल्कि योग्य प्रशिक्षकों और खिलाड़ियों के साथ हो रहे दुर्व्यवहार की ओर भी गंभीर संकेत देती है। माझं नाव अमित चंद्रकांत आवळे। काय प्रॉब्लेम होता तुमचा थोडक्यात? सर, मला केडीएमसी पूलवर ट्रेनिंग करण्यासाठी येण्यास मनाई केली होती। कोणी मनाई केली होती? ह्यांच्या इकडच्या स्टाफतर्फे कळण्यात आले की रोहिणी लोकरे मॅडमनी त्यांना फोन करून मला येण्यास बंदी घातली होती। कारण काय दिलं? कारण कोणीतरी खोट्या कंप्लेंटीवरनं माझी कंप्लेंट इकडे दिली आणि त्यांनी फक्त फोनवरून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका म्हणून। आज काय झालं? आज राजेश कदम साहेबांनी येऊन इकडे त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला, आणि आज आम्हाला इकडे येण्यासाठी एंट्री आम्हाला मंजूर झाली। त्यांचं खूप खूप धन्यवाद। काय नाव आपलं? मी डॉक्टर विनय पाटील। डॉक्टर, काय समस्या? काय झालं, हे अमित आवळे सर म्हणजे स्विमिंगच्या प्रशिक्षणातला खूप चांगला माणूस। आम्ही सर्व पालक, आमची कायम इच्छा होती की अमित सरांच्या अंडरच आमच्या मुलांना प्रशिक्षण मिळावं, पण ह्या माणसाबद्दल खूप भयंकर राजकारण चालू झालं। हा एका ठिकाणी प्रशिक्षक म्हणून कोणाच्या तरी अंडर कामाला होता, पण तिकडे हा बिचारा दलित असल्यामुळे त्याला तिथून काढून टाकण्यात आलं आणि त्याच्या प्रकारे त्यांनी रीतसर तक्रारही नोंदवली। पोलीस स्टेशन ती तक्रार घ्यायला तयार नव्हतं, तर बिचाऱ्यांनी रजिस्टर एडीनी तक्रार पाठवली, पण अजूनही ती तक्रारच आहे। पण ही तक्रार न नोंदवता ह्याच्यावरती एक खोटा गुन्हा 15 दिवसांनी FIR म्हणून रजिस्टर करण्यात आला, आणि अशासाठी रजिस्टर करण्यात आला की ह्यांनी परिसरात राहूच नये, पोरांना शिकवूच नये आणि पोरं प्रशिक्षणापासून मुकावीत। जी मुलं आज स्टेटसाठी नॅशनलसाठी खेळत आहेत, उद्या कदाचित आपल्या भारताचं नावही मोठं करतील, ऑलिम्पिकमध्येही जातील, त्या लोकांना, त्या मुलांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं। मोठा त्याच्यामध्ये तर भाग असा की कुठलंही पत्र न देता याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जलतरण तलावावरती प्रशिक्षण देण्यापासून रोखण्यात आलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत, त्यांची नावं कन्फर्म नाहीत अजून, पण ती कन्फर्म झाल्यावरती आम्ही तुम्हाला सांगू। पण हा लोकांसाठी बांधलेला पूल आहे, त्याच्यावरती याला रोखण्यात आलं, पण देवासारखे आमच्या मदतीला राजेश कदम साहेब धावून आले। त्या लोकांनी ते इथे आले आणि आल्यानंतर त्यांनी इथली सत्य परिस्थिती बघितली काय आहे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यायचा संपूर्णपणे प्रयत्न केला। म्हणून आम्ही सर्व पालक आमच्या मुलांच्या वतीने आम्ही राजेश कदम साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे खूप खूप आभारी आहोत। आज आमच्या मुलांचं करिअर तुम्ही वाचवलं आणि एक चुकीचा प्रकार घडण्यापासून तुम्ही टाळलात, यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। मी सोनाली संदानशी, मी आई म्हणून मी तुमच्यासमोर बोलायला आले। माझी मुलगी यांच्याकडे ट्रेनिंग घेते।